Welcome friends on the YouTube channel of Sri Nansagar Coaching Classes. If you like this video, please subscribe this channel. Students, कालच्या व्हिडिओमध्ये मीन्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवलं की एरोबिक रेस्पिरेशनच्या ज्या तीन प्रोसेसेस आहेत त्या शिकवल्या. की एरोबिक रेस्पिरेशनमध्ये तीन प्रोसेसेस येतात: ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. अशा या तीन प्रोसेस आपण काल बघितल्या. या पूर्ण प्रोसेसेसमध्ये आपण बघितलं की NADH2 पासून आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात आणि FADH2 पासून 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात. असं या तीनही प्रोसेसेसमध्ये आपण किती मॉलिक्युल्स, या तीनही प्रोसेसेसमध्ये टोटल मॉलिक्युल जे फॉर्म होतात ते असतात 38 ATP मॉलिक्युल्स. म्हणजे या तीन प्रोसेसेसमध्ये जे टोटल ATP मॉलिक्युल्स फॉर्म होतात ते असतात 38 ATP मॉलिक्युल्स. पण इथपर्यंत समजलं की ATP मध्ये हा एनर्जी रिच मॉलिक्यूल असतो आणि हा आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी तयार करतोय, बरोबर. पण ह्या ATP मध्ये नक्की काय असतं, एनर्जी कशी स्टोअर होते किंवा याच्यामधून एनर्जी आपल्याला कशी मिळते ते आपण आज बघणार आहोत. सो व्हॉट इज ATP? सो ATP इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल विच इज द ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ATP हा काय आहे तर एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे आणि त्याला ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट असं म्हणतात. It is made up of with the three things. हा जो ATP असतो हा तीन गोष्टींपासून बनलेला असतो. And the three things are the nitrogenous compound that is adenine, then 3-phosphate molecules and the pentose sugar that is ribose. So या तीन thing पासून हा ATP बनलेला असतो. So first thing is the nitrogenous compound. Nitrogenous compound that is adenine. Then next thing is it is made up of with the pentose sugar ribose. And third thing that is the 3-phosphate molecules. सो या तीन थिंग्स पासून काय बनला जातो, हा ATP मॉलिक्यूल तयार होतोय. म्हणजे नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनाइन, पेंटोज शुगर रायबोस अँड 3-फॉस्फेट मॉलिक्युल्स या पद्धतीने हा ATP आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. आता या ATP हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे म्हणजे हा एनर्जी स्टोअर करतो. सो तो कुठे स्टोअर करतो? सो एनर्जी इज स्टोअर्ड इन बाय विच द फॉस्फेट ग्रुप आर अटॅच्ड टू इच अदर. म्हणजे ज्या ठिकाणी फॉस्फेट मॉलिक्यूल एकमेकांशी अटॅच झालेले असतात त्यांच्या बॉन्डवरती, म्हणजे ते एकमेकांशी ज्या बॉन्डने बांधलेले गेलेले असतात त्या बॉन्डवरती काय होते, एनर्जी स्टोअर होते. फॉर एक्झाम्पल दिस इज ATP मॉलिक्यूल. मग इकडे बघूया आपण की सपोज हा एक ATP मॉलिक्यूल आहे. सपोज दिस इज अ ॲडेनाइन. हा काय आहे तर ॲडेनाइन आहे. दिस इज ॲडेनाइन. It is joined with the ribose sugar. So this is ribose and this attached with the bond 3-phosphate molecules. So इथे आले हे 3-phosphate molecules. So these are the 3-phosphate molecules and this total is the ATP molecule. So these are the 3-phosphate molecule. Phosphate molecule with bond. किंवा यांच्या बॉन्डवरती हे एकमेकांशी ज्या ठिकाणी अटॅच्ड आहे त्या ठिकाणी काय होते, जी एनर्जी असते ती एनर्जी ह्या बॉन्डवरती काय होते, स्टोअर होत असते. म्हणजे ह्या पूर्ण ATPच्या मॉलिक्यूलमध्ये या ठिकाणी एनर्जी काय असते, स्टोअर होते. सर समजा मग आता एनर्जी आपल्याला भेटते कशी हे समजलं की एनर्जी या ठिकाणी असते. मग आपल्याला एनर्जी मिळते कशी तर जेव्हा आपल्या बॉडीला नीड आहे, इफ व्हेनेवर देयर इज अ नीड ऑफ एनर्जी देन दिस फॉस्फेट बॉन्ड गेट ब्रेक. मग या फॉस्फेट बॉन्ड जे असतात ते काय होतात, ब्रेक होतात आणि फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाली की त्या ठिकाणची एनर्जी आपल्याला मिळते. सो अशा पद्धतीने आपल्याला ही एनर्जी मिळते. तर हे कसं होतंय ते बघूया.
एनर्जी पाहिजे आणि फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होण्याची गरज आहे. सो दिस इज अगेन adenine, this is adenine, this is ribose, and these are the three phosphate molecules. Suppose one is break here. समजा याच्यातला काय झाला, एक ब्रेक झाला, तर या ठिकाणी ज्या ठिकाणी तो ब्रेक झाला त्या ठिकाणी आपल्याला काय मिळते, we get the energy plus CO2 and plus the water molecule. की इथे आपल्याला काय मिळतं, एनर्जी मिळते. सो इथे काय झालं, एनर्जी रिलीज्ड झाली आणि इथली जी बॉन्ड होती ती ब्रेक झाली. म्हणजे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय मिळालं आपल्याला, त्या ठिकाणी एनर्जी मिळते. मग अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज पडते त्यावेळेस फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होतात आणि आपल्याला एनर्जी मिळते. मग तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की तिकडे एटीपी असं म्हटलंय, एटीपी आणि नंतर असं दिलेलं आहे एडीपी आणि इथे बॅटरी तुम्हाला अशी फुल दाखवलेली आहे, चार्ज झालेली पूर्ण, आणि इथे जे आहे इथे बॅटरी काय दाखवलेली आहे, अशी एम्प्टी दाखवलेली, इथे फुल बॅटरी दाखवली. याचा अर्थ काय की इथे एनर्जी रीच होतं तेव्हा तो ट्रायफॉस्फेट होता आणि जेव्हा त्याने एनर्जी एक बॉन्ड त्याने ब्रेक केला म्हणजे एक बॉन्ड त्याचा निघून गेला, एक फॉस्फेट निघून गेला म्हणजे इथे ट्राय होते, इथे किती झाले ते डाय झाले, म्हणून तो एटीपीचा काय झाला, एडीपी झाला, म्हणजे ट्रायफॉस्फेटचा तो काय झाला, डायफॉस्फेट झाला. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय मिळते, एनर्जी इथे मिळत असते. सो या पद्धतीने आपण काय मिळणार आहोत, एनर्जी ही एटीपीच्या माध्यमातून आपल्याला मिळते. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काल जे आपण बघितलं की कशा प्रकारे त्या 3 प्रोसेसेस घडतात, त्या 3 प्रोसेसेस मधनं हे एटीपीचे मॉलिक्युल्स मिळतात आणि एटीपी मधनं एनर्जी रिलीज होते जेव्हा आपल्याला गरज पाहिजे तेव्हा, आणि ही प्रोसेस इकडे घडते. लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये एटीपी वरती इन्फॉर्मेशन लिहायला विचारलं जाते 2 मार्क्स साठी, त्यावरती राईट शॉर्ट नोट्स ऑन ह्या एटीपी वरती विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला ही डायग्राम दिली जाईल आणि त्यावरती क्वेश्चन्स दिले तरी तर अशा टाईपचा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता आपण बघितलं की ही एनर्जी जी आपल्याला मिळाली ही कशापासून मिळाली, तर कार्बोहायड्रेट्स मीन्स ग्लुकोज पासून. की आपण हे एरोबिक रेस्पिरेशन टोटल ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ह्या सगळ्या प्रोसेसेस आपण कार्बोहायड्रेट्स साठी बघितलं, बरोबर. म्हणजे कार्बोहायड्रेट्स पासून हे मिळते आपल्याला. इफ देयर इज अ इनसफिशियंट अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट्स आर प्रेझेंट इन अवर बॉडी, जर आपल्या बॉडीमध्ये इनसफिशियंट कार्बोहायड्रेट जर प्रेझेंट असेल for the any condition, exceptional condition, की if there is a fasting or there is a hunger, समजा आपल्याला खूप भूक लागलेली असेल किंवा आपण जेवणच केलेलं नसेल घाईघाईमध्ये, मग काय होतं की आपल्या बॉडीमधलं कार्बोहायड्रेट्स कमी पडतं. मग जर कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये नसेल तर एनर्जी कुठून मिळणार, मग कार्बोहायड्रेट्स नाही तर त्यावेळेस एनर्जी आपल्याला प्रोटीन्स आणि लिपिड्स पासून मिळत असते. सो प्रोटीन्स आणि लिपिड पासून एनर्जी कशी मिळते, तर प्रोटीन्सचं कन्व्हर्जन हे होतं. जसं कार्बोहायड्रेट्स मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात झालं, पायरुविक ऍसिड मध्ये झालं. मग पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन त्याचं ग्लायकोलिसिस प्रोसेस होऊन पायरुविक ऍसिड मध्ये झालं. पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झालं. त्यानंतर त्याच्यावरती क्रेब्स सायकल प्रोसेस ऍक्ट झाली आणि देन वी गेट एनर्जी CO2 अँड वॉटर. आता व्हॉट इज क्रेब्स सायकल, सो तुम्ही जे इथे 2 सायकल बघितले आहेत, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, या सायकलचा शोध हा सर हन्स क्रेब या सायंटिस्टने लावलेला आहे आणि म्हणून या सायकलला ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल न म्हणता क्रेब सायकल सुद्धा म्हटलं जातं. सो अशा पद्धतीने हे कार्बोहायड्रेट्स बद्दल होतं. मग प्रोटीनचं कन्व्हर्जन कशात होतं, तर प्रोटीनचं कन्व्हर्जन हे अॅमिनो ऍसिड मध्ये होतं. अॅमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए अँड अगेन इट ऍक्ट ऑन द क्रेब सायकल अँड वी गेट द एनर्जी. तसंच लिपिड्सचंही होतं. लिपिडचं कन्व्हर्जन हे फॅटी ऍसिड मध्ये होतं. फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं आणि पुन्हा त्याच्यावरती क्रेब सायकल ऍक्ट होऊन आपल्याला एनर्जी मिळत असते. सो या पद्धतीने इथे हा काय झाला, तर एक फ्लो चार्ट तयार होतोय कशाचा, एरोबिक रेस्पिरेशनचा. सो लेट्स ड्रॉ अ फ्लो चार्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. मग एरोबिक रेस्पिरेशनचा एक फ्लो चार्ट आपण इथे काढूया, तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स
ग्लायकोलिसिस प्रोसेस होऊन त्याच्यापासून मिळालं आपल्याला पायरुव्हिक ऍसिड. ह्या पायरुव्हिक ऍसिड वरती प्रोसेस होऊन आपल्याला मिळालेला आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए आणि याच्यावरती ऍड झालं क्रेब्स सायकल. याच्यावरती ऍड झालेला आहे क्रेब्स सायकल आणि क्रेब्स सायकल नंतर आपल्याला मिळतं H2O plus CO2 plus एनर्जी या ठिकाणी रिलीज झालेली आहे फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स. देन मग प्रोटीन पासून काय होणार आहे तर इथे बघूया आपण प्रोटीन. मग प्रोटीनचं कन्वर्जन होतं फ्रेंड्स कशामध्ये तर अॅमिनो ऍसिड्स मध्ये. अॅमिनो ऍसिड्स मध्ये कन्वर्जन झालं की then it is converted into the acetyl coenzyme A. Again it acts on Krebs cycle and we get the H2O CO2 plus energy. Similarly from the lipids also. Lipids get converted into the fatty acids and these fatty acids get converted into the acetyl coenzyme A and we get a Krebs cycle. So इथे तुम्हाला काय मिळाला एक फ्लो चार्ट मिळालेला आहे फ्रेंड. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स पासून एनर्जी कशी मिळते हे या ठिकाणी आपल्याला समजते. लक्षात ठेवा की हा जो चार्ट मी आता तुमच्या समोर ड्रॉ केला हा चार्ट सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स साठी 3 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो की इथे सुद्धा तुम्हाला 1 मार्क्सचा क्वेश्चन एखादी फिल इन द ब्लँक्स दिली आणि तुम्हाला त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा त्याला फिल अप असं विचारलं जाऊ शकतं. सो दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट और दिस फ्लो चार्ट इज इम्पॉर्टंट आणि यावरनं तुम्हाला ही टोटल ॲरोबिक प्रोसेस कशी होते हे पण लक्षात ठेवायला कसं आहे इझी आहे. सो अशा प्रकारे हे आपण काय बघितलं टोटल इन्फॉर्मेशन बघितली अबाउट द aerobic respiration. Okay, so this is all about the aerobic respiration, how the energy is prepared or how the energy is created in our body and how our body is functioning on that we see on this aerobic respiration. So now next आपल्याला जो टॉपिक आहे that is the anaerobic respiration. आता आपण बघणार आहोत anaerobic respiration. So anaerobic respiration जे आहे या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये या सगळ्या प्रोसेस घडल्या. एरोबिक रेस्पिरेशन बद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की इथे ऑक्सिजन इन्व्हॉल्वड आहे आणि इकडे ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्वड हियर. बरोबर म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नाहीये. म्हणजेच काय की सम ऑर्गॅनिझम्स आर कॅनॉट लाईव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल सम मेनी बॅक्टेरिया की खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते लाईव्ह होऊ शकत म्हणजे ते ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. मग कोण आहे असे तर खूप सारे बॅक्टेरिया आहेत. मग ते सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी हॅव टू परफॉर्म द anaerobic respiration आणि असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात की जे काय करतात anaerobic respiration त्यांच्या बॉडीमध्ये एनर्जी तयार करत असतात. मग ही जी एनर्जी त्यांच्या बॉडीमध्ये तयार होते ही 2 मेथडमध्ये होते. सो anaerobic respiration respiration. So this anaerobic respiration process is occur in the 2 methods or 2 ways. So there is a 2 steps, glycolysis and second step is the fermentation. ज्याप्रमाणे aerobic respiration मध्ये इकडे या 3 प्रोसेस झाल्या. ग्लायकोलिसिस झालं, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल झालं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन झालं. तसे इथे फक्त ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन या 2च स्टेप ह्या anaerobic respiration मध्ये येतात. मग या ठिकाणी जी एनर्जी तयार होणार आहे ती कशा प्रकारे तयार होते. सो ह्या ठिकाणी जो ग्लुकोज असतो that glucose is incompletely oxidized because there is a absence of oxygen. ग्लुकोज हा इनकम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड होणार आहे आणि लेस अमाउंट ऑफ एनर्जी इथे प्रिपेअर्ड होणार आहे. म्हणजे ग्लुकोज इनकम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड होईल, लेस अमाउंट ऑफ एनर्जी तयार होईल आणि या ठिकाणी जो पायरुव्हिक ऍसिड ग्लायकोलिसिस मध्ये तयार होतं दिस ग्लायकोलिसिस मध्ये तयार होणारा पायरुव्हिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू द सम ऑर्गॅनिक ऍसिड
प्रोसेस काय, तर ग्लायकोलिसिस प्रोसेस मधनं फ्रेंड्स तयार होतं पायरुविक ऍसिड. ग्लायकोलिसिस प्रोसेस मधनं तयार होतं पायरुविक ऍसिड आणि ह्या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये, तर ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये आणि अल्कोहोल्स मध्ये. सो ऑर्गॅनिक ऍसिड्स आणि इकडे काय तयार होतं, अल्कोहोल तयार होतं आणि मग या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होण्याची जी प्रोसेस आहे तिलाच आपण काय म्हणतो, याच प्रोसेसला म्हटलं जातं फर्मेंटेशन प्रोसेस. आणि या दोनच प्रोसेस या अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये वर्क होत असतात. सो अशा प्रकारे खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे बॅक्टेरिया आहेत, मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मेनी बॅक्टेरिया कॅन परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन. सो सम हायर प्लांट्स, काही हायर प्लांट्स असतील, काही ॲनिमल्स असतील किंवा काही ॲरोबिक बॅक्टेरिया सुद्धा कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. का, इफ देयर इज अ डिप्लेशन इन द ऑक्सिजन लेअर, की समजा ऑक्सिजन लेअरची कमतरता जर वाटत असेल तर काही हायर प्लांट्स, तर तुम्हाला माहिती की जसं जसं आपण जमिनीच्या वर जातो तसं तसं काय होत जातं, ऑक्सिजनची लेवल कमी कमी होत जाते. मग हायर प्लांट जे असतात त्यांना कधी कधी ऑक्सिजनची कमतरता जर भासली तर त्यावेळेस जे रेस्पिरेशन ते करणार आहे ते कोणत्या टाईपचं असतं, अनएरोबिक टाईपचं असतं. काही ॲनिमल्स असतात, काही बॅक्टेरिया आहेत, ते सुद्धा कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, कारण ऑक्सिजनची जर कमतरता असेल तर ते अशा वेळेस या टाईपचं रेस्पिरेशन करू शकतात. सो काही एक्झाम्पल तुम्हाला इकडे दिलेले आहे की if the seeds are perform the anaerobic respiration when the soil is submerged in the water during the germination. म्हणजे जेव्हा आपण बी जे आहे ते जमिनीमध्ये पेरतो आणि वरतून त्याला पाणी देतो तेव्हा काय होतंय की वरून माती आलेली असते आणि खाली ते बी गेलेलं असतं आणि मग त्या बियाला ऑक्सिजन जातो का, नाही, आणि तरीही ते जगतं. मग जगतं तर त्याच्यामध्ये त्याने कोणतं रेस्पिरेशन केलं, त्याच्यामध्ये एनर्जी कशी तयार झाली, तर that energy is made up of this anaerobic respiration. Also, our muscle cells perform the anaerobic respiration while doing the exercise. आपले जे मसल सेल्स असतात ह्या सुद्धा काय करतात, तर anaerobic टाईपचे रेस्पिरेशन करतात जेव्हा आपण एक्सरसाइज करतो. मग आता असं का होतं, तर जेव्हा एक्सरसाइज केली जाते तेव्हा खूप फास्ट प्रोसेस होते आणि फास्ट प्रोसेस झाल्यानंतर काय होतं, तर जी श्वास घेताना ऑक्सिजनची कमतरता जेव्हा भासली जाते आणि ऑक्सिजन नसेल तरीही त्या मसल्स काय करतात, रेस्पिरेशन मधनं एनर्जी तयार करतात, त्यावेळेस ती अनएरोबिक रेस्पिरेशन ही करतात. आणि जेव्हा अशी प्रोसेस त्यांच्या बॉडीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये चालत असते त्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं आणि लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट झालं की त्यापासून आपल्याला काय तयार होतं, त्यामुळे आपल्याला वी फील द टायर्ड. म्हणजे जेव्हा एक्सरसाइज करताना काय होतं की अनएरोबिक रेस्पिरेशन केल्यामुळे लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं, ते लॅक्टिक ॲसिड तिथे तयार होतं आणि त्यामुळे ती व्यक्तीला टायर्ड फील होतं. आणि म्हणून कोणतीही व्यक्ती जेव्हा पण एक्सरसाइज करते त्यानंतर तिला टायर्ड फील होतं, याचं हे कारण आहे. सो दिस इज ऑल अबाउट द अनएरोबिक रेस्पिरेशन. मग मी हे का याच ठिकाणी लिहिलेलं आहे, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ॲरोबिक आणि अनएरोबिकचा डिफरन्स लक्षात घेतला पाहिजे. आणि हा अतिशय महत्त्वाचा व्हेरी IMP क्वेश्चन आहे, कारण ॲरोबिक आणि अनएरोबिकचा डिफरन्स तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो आणि ते तुम्हाला लक्षात घ्यावं यासाठी. सो आपला पहिला पॉईंट तर आहे की ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व्ड, हिअर ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड. ओके, देन हिअर ग्लुकोज इज completely oxidized. In anaerobic, glucose is incompletely oxidized. Here more amount of energy is prepared, or more amount of energy is created. Here less amount of energy is created. There are three processes in the aerobic respiration. Here are only two processes in the anaerobic respiration. So अशा टाइपचे वेगवेगळे पॉइंट्स आपण ह्या ॲरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये करू शकतो. जसं मी तुम्हाला इथे हा फ्लोचार्ट सांगितला आहे ॲरोबिक रेस्पिरेशनचा, तसं आपण अनएरोबिकचा सुद्धा फ्लोचार्ट इकडे बघणार आहोत. Okay, so this is the flowchart of anaerobic respiration in living organisms or the cells. So what happened here? Glucose, the process on the glucose is glycolysis. There are only two processes are in anaerobic respiration, which is the glycolysis and the fermentation.
सो ग्लायकोलिसिस मधनं काय तयार होतं, ग्लुकोज वरती प्रोसेस होऊन पायरुव्हिक ऍसिड तयार होते. सो ग्लायकोलिसिस मधनं पायरुव्हिक ऍसिड तयार झाले आणि काय काय तयार होते ते दिले. सो पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन पुढे काय होते की व्हेरियस मायक्रोब्सने जर त्याचं फर्मेंटेशन घडवून आणलं तर डिफरंट प्रोडक्ट्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल व्हिनेगर असेल, विटॅमिन्स असेल, हे आपल्याला या ठिकाणी मिळते. ओके, सो व्हेरियस मायक्रोब्स जे आहेत त्यांच्यामध्ये आपण व्हिनेगर, विटॅमिन्सचे या ठिकाणी आपल्याला हे प्रोडक्ट मिळू शकतात ॲनारोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमातून. देन ग्लायकोलिसिस आहे पायरुव्हिक ऍसिड होऊन फर्मेंटेशन जर आपण त्याचं केलं. सो फर्मेंटेशन म्हणजे कन्व्हर्जन इनटू द ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड अल्कोहोल. ज्याचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ऍसिड आणि अल्कोहोलमध्ये होतं. सो लॅक्टिक ऍसिडमध्ये कोण करतं, इरिथ्रोसाइट्स. इट इज अ टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड आवर मसल सेल्स that accumulates the lactic acid by the fermentation by using the anaerobic respiration. की fermentation process मधनं lactic acid तयार होते erythrocytes आणि muscle cells च्या मदतीने. Then again glycolysis, pyruvic acid, fermentation आणि fermentation मधनं आपल्याला अल्कोहोल मिळते. जसे इकडे ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार झाले तसे इकडे अल्कोहोल मिळाले आणि कोणाच्या मदतीने, ईस्टच्या मदतीने. सो अशा प्रकारे दिस इज ऑल अबाउट द ॲनारोबिक रेस्पिरेशन. हा पूर्ण फ्लोचार्ट आहे रेस्पिरेशनचा. तुम्हाला विचारला जाऊ शकतो पेपरमध्ये हा सुद्धा. एखादा फिलर्स तुम्हाला विचारला आणि तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे. सो अशा प्रकारे हा टोटल होता ॲरोबिक रेस्पिरेशन आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन. सो आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली की सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन टाईप आहे, ॲरोबिक रेस्पिरेशन आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन, अँड हाऊ द एनर्जी इज क्रिएटेड इन अवर बॉडी और इन अवर सेल इन मायटोकॉन्ड्रिया. कशा प्रकारे त्याचे युटिलायझेशन होते आणि काय एनर्जी रिलीज कशी होते हे आपण ऑल थिंग्स या ठिकाणी बघितलेले आहे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड थँक्यू.